कृष्ण हरी. श्रीमद अभंग ज्ञानेश्वरी अभ्यास उपक्रम अध्याय 5 भाग 2. सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांति शांति शांती. आधुनिक काळातले संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचे आध्यात्मिक अवतार असलेले पूज्य स्वामी स्वरूपानंद आपल्या सगळ्यांचे सद्गुरू, त्यांच्या चरणी माथा टेकते. आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणातल्या देवत्वाला, आपल्या श्रवण भक्तीला अत्यंत प्रेमाने वंदन करते. 5व्या अध्यायाच्या पहिल्या भागात आपण श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातला संवाद ऐकला. या दोघांच्यातल्या नात्याला जे प्रेमाचं कोंदण आहे तेही किती सुंदर आहे हे आपण बघितलं. कर्मयोग्याच्या ठायी कोणत्याही प्रकारचं कर्तृत्व उरत नाही, कारण मी देह आहे ही जाणीव त्याच्यासाठी नष्ट झालेली असते. वास्तविक तो इतर देहधारी माणसांसारखाच दिसतो. त्यांच्याप्रमाणेच तो त्यांच्यासारखं सगळं व्यवहार करतो. तो कानांनी श्रवण भक्ती करतो, डोळ्यांनी बघतो, पण त्या व्यवहाराशी तो एकरूप होत नाही. तो नाकानी सुगंध घेतो, योग्य वेळी योग्य आहार घेतो, सुखाने शांत झोपतो. सामान्य माणसाप्रमाणे सगळे व्यवहार करूनही त्याच्याजवळ ब्रह्मज्ञानाची शक्ती असल्यामुळे कर्माचा कर्तेपणा तो स्वतःकडे कधीही घेत नाही. त्याला अहंकार सोडून गेलेला असतो. कर्ता करविता भगवंत आहे ही त्याची दृढ श्रद्धा असते. तो स्वतःला ओळखतो. त्याचं मन संकल्पमुक्त होतं. तैसे संकल्पोनी काढिले जयाचे मनची चैतन्य जाहले तेणे एकदेशीये परिव्यापिले लोकत्रय. मनाचा स्वभाव संकल्प विकल्पात्मक आहे. संकल्प विकल्पापासून मनाला बाजूला ठेवलं की ते मन विश्व चैतन्याशी एकरूप होऊन जातं. हा अत्यंत अवघड विषय आपल्याला समजावा, त्यासाठी पूज्य स्वामी स्वरूपानंद तो विषय सहज, सुंदर, अर्थपूर्ण, परिणामकारक करताना असं लिहितात. आपुले मानस घेतले हिरोनी संमोहापासोनी जेणे पार्था. मग गुरुवाक्ये करोनी निर्मळा रोविले केवळ आत्मरूपी. जोवरी पडेना सागरी लवण तोवरी ते भिन्न एकदेशी. परी सिंधू माझी तेची पडे जेव्हा होतसे ते तेव्हा सिंधुरूप. ज्यांनी मनाला भ्रांतिरूपी संसारापासून काढून घेतलं, गुरुच्या उपदेशामुळे मन शुद्ध केलं, त्याचं मन आत्मस्वरूपात स्थिर झालं. मीठ जोपर्यंत मिठाच्या रूपात असतं तोपर्यंत ते अल्प म्हणजे मर्यादित असतं. पण तेच मीठ जर समुद्रात टाकलं तर ते समुद्राच्या तळाशी जातं आणि समुद्राएवढं व्यापक होऊन जातं. ज्या ठिकाणी मनाचा संकल्प नसतो त्या क्रियेत चांगलं किंवा वाईट हा भाव शिल्लकच राहत नाही. अशा इच्छारहित क्रियेला शरीर कर्म असं म्हणतात. तान्हं बालक सतत वळवळ करतं म्हणजे हातापायाची हालचाल करतं. ही हालचाल केवळ शारीरिक असते. तान्ह्या बाळाचं मन अत्यंत निरागस असतं.
त्या मनाला चांगलं का वाईट हे माहितीच नसतं. त्यानुसार कर्मयोगी आपली सगळी कर्म केवळ शरीराने करतात. कर्तेपणाचा अभिमान टाकून जे कर्म केलं जातं तेच खरं निष्कर्म आहे. कर्मबंधाचा विचार करताना अहंमुक्ती अत्यंत महत्त्वाची आहे. आत्मज्ञानाच्या दिव्याच्या प्रकाशात योग्याचे सर्व व्यापार सुरू असतात, पण केवळ साक्षीपणाने त्या कर्माच्या वेटोळ्यात तो कधीही अडकत नाही. म्हणून याला म्हणायचं योगी आणि संन्यासी. आता करता कर्म करावे हे खुंटले तया स्वभावे, आणि करी जरी आघवे तरी अकर्ता तो. कर्ता, कर्म, क्रिया ही त्रिपुटी त्याच्या बाबतीत संपून गेलेली असते. म्हणूनच त्याचं कर्म हे केल्याशिवाय घडतं. हे कर्म नैष्कर्म असतं. 5व्या अध्यायात योग आणि संन्यास यांच्या एकत्वाचा विस्तार केला आहे. याचं नातं 3ऱ्या अध्यायातल्या कर्माशी आणि 4थ्या अध्यायातल्या विकर्माशी आहे. या अध्यायातला दुसरा महत्त्वाचा विषय आहे जीवनमुक्त पुरुषाची लक्षणं. याला सुरुवातीला आपण जीवनमुक्ताधिकरण असं म्हटलंय. माणसाचा जोपर्यंत देहभाव असतो, म्हणजे जोपर्यंत तो देहधारी असतो, तोपर्यंत तो काम, क्रोध यासारख्या षड्रिपूंच्या ताब्यात असतो. पण या षड्रिपूंना जीवनमुक्त जिवंतपणे जिंकतो, कारण तो इंद्रिय विषयात कधी अडकत नाही. त्याला इंद्रिय विषयांपेक्षा आत्मानंदात जास्त गोडी वाटते. ज्यांनी एकदा आत्मानंदाची गोडी चाखली आहे तो परत कधीही इंद्रिय विषयांकडे वळत नाही. बाह्य विषयात ज्याचं अंतःकरण अडकत नाही तो आत्म्याच्या ठिकाणी असलेलं सुख प्राप्त करून घेतो. ब्रह्माशी त्याचं चित्त एकरूप होऊन गेलेलं असतं. असा पुरुष चिरंतन सुखाचा नित्य अनुभव घेतो. विषयातून अशा पुरुषाला कधी सुख मिळत नाही. ज्याला आत्मसुख स्वतःच्या ठिकाणी प्राप्त झाले तो सहजपणे विषयाकडे पाठ फिरवतो. विषय आणि इंद्रिय यांच्या संयोगातून जे भोग प्राप्त होतात ते दुःखाला निमंत्रण देतात, कारण ते उत्पन्न होतात तसेच नष्टही पावतात. त्यामुळे ज्ञानी पुरुष त्यात कधीही रमत नाही. ज्याला आत्मसुख ओळखण्याची दृष्टी नाही तो स्वसुखाला पारखा होतो. त्याला नित्य विषयच गोड वाटतात. कोणत्याही विषयाचा संग जोपर्यंत माणूस करत नाही तोपर्यंत तो अपायकारक होत नाही. विषयाच्या भोगात जे सुख असतं ते सुरुवातीपासून अखेरपर्यंत दुःखदायकच असतं. पण विषय सुख भोगल्याविना ज्यांना चैन पडत नाही त्यांना करंट असं म्हटलं पाहिजे. ते विषयरूपी चिखलात राहणाऱ्या बेडकासारखे असतात. विषय हे अनित्य आणि दुःखरूप आहेत. या वाटेने अर्जुना तू कधीही जाऊ नकोस. वैराग्य संपन्न पुरुषांना विषयाचं अनित्यत्व आणि दुःखरूपत्व अपरोक्षपणे पटल्यामुळे ते विषयांचा त्याग करतात. पूज्य स्वामी स्वरूपानंदांनी अनेक दाखले देऊन हा विषय अत्यंत सोपा करून आपल्याला सांगितला आहे. चरण 197 पासून चरण 236 पर्यंतचा हा भाग खरंच आपण मुळातून वाचून तो समजून घ्यायला हवा. चरण 198 मध्ये स्वामी आपल्याला असं सांगतात,
तैसे जया लागे नाही आत्मज्ञान, रमे तोची जाण इंद्रियार्थी, ना तरी तृषार्थ होवोनी हरिण, भ्रमे विसरोन जळा लागी. मग माळ रानी दिसे जळा भास, भुलोनी तयास येई तेथे. तैसी स्वसुखाची सदा जयावाण, नाही आत्मज्ञान जया लागी. तया दुःखितांसी दुःखची जीवन, सुखाचे साधन तेची त्यांचे. भोग पंकातील जणू ते बेडूक, सुखावती देख विषयींच. विरक्त पुरुष विषयांते विष, मानोनी निःशेष अभेरीती. तया निरिच्छांसी सुखरूपी दुःख, दाखविले देख नावडेते. धन्यवाद.